नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता तुम्हाला आधार सेंटरला जायची गरज नाही आणि रांगेत उभं राहण्याची गरज नाही का? कारण आधार एक नवीन ॲप्स घेऊन आलेला आहे आणि लवकरात लवकर त्याचे फीचर देखील चालू होणार आहे आणि तुम्ही घरी बसल्या पूर्ण अपडेट करू शकता। जसे की आधार आणि हे आधार कार्ड आपल्या कुठं पण गेल्यानंतर त्याला मागितले जातं, त्याचबरोबर त्याची चेंज करणं, जसे ॲड्रेस झाला आपला ॲड्रेस देखील चेंज करू शकतो, बर्थ डेट आणि नाव जर चुकीचं असेल ते देखील दुरुस्ती करू शकता, तेही घर बसल्या। आणि कसं ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर तुम्हाला सांगू इच्छितो की लवकरात लवकर आधार सेंटरनी जो ॲप्स आणलेला आहे आणि लॉन्च केलेला आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की बऱ्याचशा तुम्हाला रांगेत थांबायची गरज नाही। तुम्ही कुठे कामाला असाल तर तुम्हाला कामाची दांडी न मारता तुम्ही घर बसल्या सगळ्या सुविधा आहे त्या घर बसल्या तुम्ही करू शकता। त्याची फी काय आहे ती ऑनलाईन पे करून आणि मोकळं होऊ शकता। तर हा कशा पद्धतीने आहे आणि त्याचा फायदा सगळ्यांना होणार आहे, कारण की आधार सेंटरला जाण्यासाठी अशी प्रचंड गर्दी असते, त्या कारणाने कधी नंबर लागतो कधी लागत नाही। तर तुम्हाला सकाळी जावं लागतं, कधी नंबर लागला तर तुम्ही करू शकता, नाही तर पुन्हा आपण रिटर्न येऊ शकतो। कारण की नंबर आधार प्रत्येक गोष्ट ही आधार अपडेटसाठी आपल्याला आधार सेंटर जावं लागतं, पण आता तसं होणार नाही। आणि जे आधारचे CEO आहेत त्यांनी ते म्हटलेलं आहे आणि लॉन्च ॲप केलं आहे आणि तो लॉन्च ॲप आपल्याला ऑक्टोबर चालू आता होणारच आहे। तर नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपास तुम्हाला ह्या ॲप्स तुम्हाला पूर्ण अपडेटसाठी रेडी होणार आहे। ॲप्स लॉन्च झालेलाच आहे, पण अपडेट्स करण्यासाठी थोडा वेळ लागेल, कारण की नोव्हेंबर डिसेंबर आपल्याला दिवाळीच्या आसपास हा पूर्णपणे तयार होणार आहे। आणि ही सगळ्यात मोठी बातमी आहे आणि अत्यंत चांगली सुविधा आपल्यासाठी होत आहे। तर कशा पद्धतीने होणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तत्पर्यंत तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका कसा व्हिडिओ झाला। तर चला पुढे व्हिडिओला स्टार्ट करूया। प्ले स्टोरवर जायचं आहे। प्ले स्टोर ओपन केल्यानंतर इथं तुम्ही सर्च करा। सर्च काय करा, आधार, माय आधार केलं तरी चालेल किंवा आधार केलं तरी चालेल। त्याच्यानंतर तुम्हाला हा एक गोष्ट सांगतो, हा जुना त्यांनी लॉन्च केलेला आहे तो आहे। त्याच्यानंतर खाली आपण स्क्रोल करू ठेवा, खाली केल्यानंतर इथे बघू शकता हा आहे आधार, नवीन त्यांनी लॉन्च केलेला आहे। त्याचबरोबर याला इन्स्टॉल करून घेऊया। मी अगोदर इन्स्टॉल केलेला आहे, तर आता याला पुन्हा आपण ओपन करून घेऊया। तर इथं ओपनचं ऑप्शन आहे, तिथं ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं अलाव करून घ्या। अलाव करून गेल्यानंतर इथे तुम्हाला हे करून घ्यायचं आहे, त्याचबरोबर नेक्स्ट करत जा। नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथं इंटर आधार नंबर टाकून घ्या। इथं तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्या। तर माझा आधार कार्ड नंबर टाकून घेतो मी। आधार कार्ड नंबर टाकून घेतल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं आहे। कंटिन्यू बटनावर क्लिक केल्यानंतर पुन्हा खाली टिकमार्क करून घ्यायचं आहे। टिकमार्क केल्यानंतर प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे। प्रोसीड बटनवर क्लिक केल्यानंतर थोडासा तुमच्याकडे OTP मागेल, OTP तुम्ही टाकून घ्या। OTP आल्यानंतर पुन्हा एकदा OTP टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करा। सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर थोडा नेटवर्कच्या हिशोबाने तुम्हाला तिथं पुन्हा आता इथं बघू शकता तुमच्याकडे लाईट पाहिजे, डोळ्याला चष्मा नको आहे। त्याच्यानंतर तुमचे डोळे ब्लिंक करायचे म्हणजे चालू बंद करायचे। त्यानंतर इथे टिकमार्क करा। टिकमार्क केल्यानंतर प्रोसीड बटनावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्ही असं बघू शकता ग्रीन आल्यानंतर तुम्हाला इथं कॅप्चर करेल तो। इथं बघू शकता मी कॅप्चर करून घेतला आहे। आता इथं बघू शकता डोळे ब्लिंक करा, हे बघा डोळे ब्लिंक केल्यानंतर इथं फेस ऑथेंटिकेशन घेईल। फेस ऑथेंटिकेशन घेतल्यानंतर गेटिंग युअर आधार रेडी, म्हणजे तुझं आधार कार्ड रेडी आहे। आता इथं प्रोसीड बटनावर क्लिक करा, त्यानंतर पिन टाकून घ्या। आता पिन कोणता पण तुमच्या मनापासून ठेवून द्या। डबल एकदा टाकून घेऊया। टाकून घेतल्यानंतर इथं नेक्स्ट आपण जे आहे ते त्यांची QR कोड फिनिश असेल। आता इथे बघू शकता तुमचा हा QR कोड दिलेला आहे। QR कोड दिलेला आहे इथे बघू शकता।
इथं QR कोड दिलेला आहे, त्याचबरोबर तुम्हाला स्कॅन म्हणजे कुठे जर त्यांनी आधार कार्ड वगैरे काय मागितलं तर तुम्ही स्कॅन करून आणि त्यांना देऊ शकता. त्याचबरोबर इथं तुम्ही बघू शकता, इथं शेअर आय डीमध्ये गेला, शेअर ॲक्टिव्ह तुमची जर कोणतीही माहिती असेल तर तुम्हाला शेअर करायची असेल तर तुम्ही इथं कंप्लीट बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर WhatsAppला पूर्ण जी माहिती असेल ती तुम्ही शेअर करू शकता. त्याचबरोबर इथं खाली बघू शकता, वरती बघू सिलेक्ट म्हणजे तुम्हाला काय याच्यामधलं काय द्यायचं आहे. जसं की मला माझी जन्मतारीख, नाव, ॲड्रेस, ईमेल सगळं द्यायचं आहे. तर हे टिक मार्क करून आणि प्रिव्ह्यू ID क्लिक करून आणि पुढे प्रोसेस करायचे. आता असं केल्यानंतर पुन्हा एकदा असं केल्यानंतर हे बघा पूर्ण तुमचं आलेलं आहे. त्याचबरोबर मागे जाऊया. मागे गेल्यानंतर इथं पूर्ण त्यांनी दिलेलं आहे. त्याचबरोबर इथून तुम्ही आधार कार्ड डाउनलोडसुद्धा करू शकता. इथं बघू शकता डाउनलोडसुद्धा इथं करू शकता. म्हणजे अत्यंत आणि चांगली अशी सुविधा आपल्या आधार सेंटर जे आहेत CY त्यांनी ॲप्स तयार केलेला आहे. म्हणजे तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही आणि घर बसल्या प्रत्येक गोष्ट तुम्ही चेंज करू शकता. डेट, ॲड्रेस, नाव चेंज, असं आधार कार्ड अपडेट, बायोमेट्रिक अपडेट तेही देखील तुम्ही करू शकता, तेही घर बसल्या. अतिशय चांगली आणि चांगली सुविधा दिल्या. त्याचबरोबर तुमचा आधार जर ब्लॉक असेल तर इथं दाखवेल आणि ॲक्टिव्ह असेल तर ID ॲक्टिव्ह असे दाखवेल. तर इथं बघू शकता माझ्या ग्रीन टिक आहे म्हणजे माझे आधार ॲक्टिव्ह आहे आणि तुमचं ॲक्टिव्ह नसेल तर तिथं ॲक्टिव्ह होणार नाही.